श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवतेविषयी माहिती सांगणार आहे. कुलदेवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते. तुमच्या कुटुंबात येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, संकट आहेत, दुःख आहे, तर ते दूर करत असते. म्हणूनच कुलदेवतेची सेवा होणे आवश्यक आहे. कुलदेवतेच्या सेवेमध्ये 5 गोष्टी आहेत ज्या अगदी करायलाच हव्या. बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल, परंतु या 5 गोष्टी मात्र प्रत्येकाने करायला हव्या, की जेणेकरून आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये सुख शांती नांदते, कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंब कल्याण होतं. कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी? तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये तुमची कुलदेवता कोणती आहे त्या कुलदेवीचं नाव आवर्जून सर्वांनी लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या 2 शब्दांनी मिळून बनला आहे. त्याचबरोबर आपल्या कुळाची देवता ती म्हणजे कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावरती मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो. ती देवता म्हणजे आपली कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि ज्यावेळी ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हटलं जातं. ही झाली कुलदेवताबद्दलची प्राथमिक आपली थोडक्यात माहिती. परंतु कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं, तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची उपासना करणं आवश्यक असतं. मुलांची शिक्षण असतील, लग्न असतील, आपल्या घरातली आजारपणं असतील, या सगळ्या मागे बऱ्याचदा आपल्या कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणं, कुळाचार व्यवस्थित न होणं ही सुद्धा कारणं असू शकतात बरं का. आपल्या कुलाची आई, आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोन पावली रक्षण करत असते. म्हणूनच त्यांची सेवा आणि उपासना होणं हे तितकंच गरजेचं, तितकंच महत्त्वाचं आहे बरं. त्यांची सेवा उपासना कशी करावी, फार काही करता आलं नाही तरीही 4 गोष्टी मात्र आपण नित्यनेमाने करायला हव्या. आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या देवघरामध्ये असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम, परंतु काही जणांकडे टाक नसतील तर मग तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो घेतला, घरातल्या देवघरामध्ये स्थापन केला तरी देखील चालेल. नुसता ठेवायचा नाही तर त्याची आपल्याला नियमित भक्तिभावाने मनोभावे पूजा सेवा जी आहे तर ती करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी आपल्याला करायचा आहे. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करावा. समजा तुमची कुलदेवता आहे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तर महालक्ष्मी देव्यै नमः असा नामजप तुम्ही नियमित करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. आता ज्यांच्याकडे कुलदेव किंवा कुलदेवी असे दोन्हीही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा. आता जर कुलदेवता तुम्हाला माहीतच नसेल की आपली कुलदेवता आहे आम्हाला माहीतच नाही, तर आम्ही काय जप करायचा, तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा जप करावा. हा जप पूर्ण श्रद्धेने केल्याने कुलदेवतेचं नाव सांगणार,
कोणीतरी नक्कीच भेटतं, असा अनेक साधकांचा अनुभव आहे. श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं थांबावं, यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो. आता बघा, तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मग मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे. शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यावरती देवीची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळात भगवंत आपल्याला जन्माला घालतो, त्या देवतेला कुळाची देवता कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्म ही जलद प्रगती होते. कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचं सर्वज्ञान उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. बघा मित्रमैत्रिणींनो, आता वळूया समोरच्या गोष्टींकडे. मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं तसं वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं, पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट मात्र बरोबर घेऊन जायची आहे. ती गोष्ट म्हणजे जी वस्तू असणार आहे. जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्या बरोबर घेऊन गेलात ना तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावरती प्रसन्न होईल. आई भगवतीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता, परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्री जाणार आहात ना त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या कुलदेवतेची सुद्धा पूजा करणं आवश्यक आहे. कोणाचे कुलदेव असतील, कुणाची कुलदेवी असेल तर कुणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्हीही असतात, तर तुमच्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच घरातनं बाहेर पडायचं आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी आई भगवती तुझ्या दर्शनाला येत आहे, तुझ्या घरी येत आहे. येताना मी माझ्या बरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे. तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे. तुझा अखंड कृपा आशीर्वाद आमच्या बरोबर राहू दे, अशी आपल्या आई भगवतीला म्हणजेच आपल्या कुलदेवीला मनोमन प्रार्थना करून फूल अर्पण करून धूप दीप दाखवून गोड नैवेद्य अर्पण करायचं आहे. तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या 11 पुऱ्या आणि गव्हाचं पीठ वापरून गुळ डाळ वापरून 11 लाडू बनवायचे आहेत आणि या 2 पदार्थांसोबतच तुम्हाला पाव किलो गुळाची पेहली जी म्हणतो ना आपण ती घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरायचा आहे आणि तो कुलदेवतेसाठी घेऊन जायचं आहे. आपण ज्यावेळी कुलदेवतेच्या दर्शनाला जातो त्यावेळी तिथेच मंदिराच्या आवारामध्ये बाहेर पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद आपण किंवा तोच नैवेद्य आपल्या कुलदेवीला अर्पण करतो म्हणजे दाखवतो. परंतु आपल्या घरातून आपण आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्त्वाचं आहे. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं तसं कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊन आपण जाऊ शकत नाही. तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा. त्यामध्ये तुमची भक्ती सुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल. ज्या वेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जाता त्यावेळी तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे. तिथे दर्शनाला गेल्यावरती पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य
आई भगवतीला अर्पण करायचं आहे आणि ज्या वेळेस पुजारी हा नैवेद्य आई भगवतीला अर्पण करतात त्यावेळी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे आई भगवती, हे माते, तू आमची रक्षण करता आहेस. आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत, त्याचा तू मनापासून स्वीकार कर, तो तुला नक्की आवडेल. अशी प्रेमपूर्वक भक्तिपूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने अगदी तळमळीने तुमच्या कुलदेवतेला करायची आहे. थोडा वेळ प्रसाद तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे. त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईला सुद्धा नक्कीच खाऊ घालायचा आहे बरं का. मंडळी, लक्षात घ्या की कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंश सुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो, अशी त्याची श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य पदार्थ, लाडू आपण विकत घेतो आणि तेच देवीला दाखवत असतो. पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेले पदार्थ देवीला अर्पण केले तर कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न होते. त्यावर असणारा मुलगा जर आपल्या आईला हॉटेलमधून विकत आणलेले पदार्थ खाऊ घालेल तर आईला काय वाटेल, पण तेच त्याच जागी जर मुलाने स्वतःच्या हाताने घरी अगदी दही भात असू दे, पोहे असू दे, तो सुद्धा बनवला, किंवा वरण भात असू दे किंवा शिरा असू दे, तो खाताना आईला किती आनंद होईल की माझ्या मुलाने माझ्यासाठी स्वतः त्याच्या हाताने बनवलेला आहे. तिच्या डोळ्यातून एक आनंद अश्रू जे आहेत, अश्रुधारा ज्या आहेत तर त्या वाहू लागतात. कारण आई प्रेमाची भुकेली आहे, तसंच देव सुद्धा प्रेमाचा भुकेला असतो. प्रेम हीच अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण ईश्वर सुद्धा प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसा एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आणल्यानंतर सगळ्यांना वाटा. नक्कीच तुमच्यावर माता कुलदेवी प्रसन्न होईल. याबद्दल तुमचं मत काय आहे आणि तुम्ही कुलदेवतेला जाताना काय घेऊन जाता, कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर अगदी थोडक्यात आपल्या कुलदेवीविषयी माहिती जी आहे तर ती तुम्हाला सांगितलेली आहे. तर नक्कीच आपल्या कुलदेवतेची सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची असते, कारण की कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते, आपल्या कुळाचा उद्धार करत असते. आता या आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वांनाच रोज आपल्याला 1 घंटाभर बसणं शक्य होत नाही किंवा पूजा करणं सोपं होत नाही, कारण की सर्वांनाच जॉब असतो किंवा कामानिमित्त बाहेर जावं लागतं किंवा घरामध्ये कामं असतात. परंतु शक्यतो करून आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी अमावस्या पौर्णिमेला आपल्या कुलदेवीवरती कुंकुमार्चन करायचं आहे, अभिषेक करायचा आहे, श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे. जी सेवा आपल्याला आपल्या कुलदेवतेची शक्य होईल तितकी सेवा आपल्याकडून करायलाच हवी. ज्यांना रोज करणं शक्य आहे त्यांनी रोज करा, ज्यांना नाही शक्य त्यांनी किमान मंगळवारी, शुक्रवारी, अमावस्या पौर्णिमेला या सेवा जरी केला तरीही भरपूर होतं. आणि रोजच्या रोज आपल्याला जप करायचा आहे. तुम्ही तुमची कुलदेवी जी आहे त्या कुलदेवतेचा जप करू शकता किंवा ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र तुम्ही पठण केला तरी देखील चालणार आहे. तर कमेंट बॉक्समध्ये तुमची कुलदेवता कोणती आहे नक्की सांगा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.